अनिल आबाजी पाटील, राहणार शिरापूर तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। आज मी सकाळी आपले सावळेश्वरचे मंडल अधिकारी साहेब यांना फोन लावला होता। माझ्या शिरापूरमधील पांदन रस्ते जे आहेत त्या रस्त्यावर आम्हाला मुरुम टाकायचा आहे, आपल्या कार्यालयाची तशी परमिशन द्या। हा मुरुम आम्ही स्वखर्चाने टाकतो असं पण मी त्यांना बोललो फोनद्वारे, परंतु हा शिरापूरपासून हा पांदन रस्ता 1.5 किलोमीटरचा आहे। 30 ते 40 शेतकरी ह्या रस्त्यावरून येतात। ही बघा ही परिस्थिती, दूध घेऊन जाताना माझ्या शेतकऱ्यांनी कसं जायचं सांगा तुम्ही। गुडघे एवढं पाय घुसते माझं सध्या। अशी परिस्थिती असताना महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब सांगतात पांदन रस्ते खुले करून द्या शेतकऱ्यासाठी। आम्ही योजना काढली, परंतु आम्हाला एवढंच सांगायचं आहे की आमचे पांदन रस्ते टाकण्यासाठी, मुरुम टाकण्यासाठी आम्हाला सरकारनं व तहसीलदार साहेब, कलेक्टर साहेब यांनी आम्हाला परवानगी द्यावी। का तर माझा शेतकरी ह्या गुडघ्याएवढ्या चिखलातून 1.5 किलोमीटर जातोय। 40 ते 50 शेतकरी आहेत साहेब, म्हणून मला प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे की 8 ते 10 दिवसात मला मुरुम टाकण्याची परमिशन द्यावी आणि ही रस्ते मला शेतकऱ्यासाठी खुले करायचे आहेत आणि मुरुम टाकून दुरुस्त करून शेतकऱ्याला न्याय द्यायचं काम मला करायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।